मित्रांनो, आज घरी कोथिंबीर वड्यांचा बेत होता. आईने कोथिंबीर कापण्यासाठी घेतली. एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तिला आणि व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. हे बघा, आता व्यवस्थित कट करत आहे आई बिळ्यावर. आणि बिळ्यावरच कापायचे, सुरीने कापायचे नाही, टेस्ट येत नाही त्याशिवाय. मस्त असं खरपूस लागतात ह्या वड्या आणि खायला पण चांगल्या असतात. आणि शेवटी तुम्हाला दिसणारच आहे रेसिपी कशी केली. अशी मोठमोठभर कोथिंबीर घ्यायची आणि कट करायची आहे. आई दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ती कट करायची आहे. अशी बारीक अशी कापून घ्यायची आहे. आणि उरलेले जे काही मोठे भाग असतील ते पण नंतर आपण वेळेच्या साहाय्याने कापून घेणार आहे. आता तुम्ही बघत असाल स्क्रीनवर का कोथिंबीर वड्या करण्यासाठी कशी तयारी करावी लागते. छान अशी बारीक चरचर चिरून घ्यायची कोथिंबीर. एकदम बारीक बारीक तुकडे झाले पाहिजे, 1-1 इंचापेक्षा कमी, अर्धा इंचाचे. आणि जे मोठे मोठे दिसत आहे याच्यामध्ये ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आपल्याला. आता हे बारीक झालेलं आहे. व्यवस्थित चाळून तिला थोडं हे करून घेते आई, मोकळं करून घेते. त्यात काही कचरा वगैरे असेल. आता माती आहे कोथिंबीरला, त्याची मुळं नाही आहेत, पण मग माती असते तर त्याला व्यवस्थित धुवून घेणार आहे आई. आता आपण जाऊयात धुण्याकडे. व्यवस्थित तिला चकाचक धुवून घेऊ. पुढील रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे ते पण आम्हाला कमेंट करून कळवा. आपला चॅनल नवीन आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, आता आपण धुण्यासाठी आलो कोथिंबीर. मस्त मोकळ्या पाण्यात आपण हिला धुवून काढणार आहे. भरपूर अशी माती निघते त्याला, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला माती वगैरे दिसेलच. पाणी सोडलं आहे आता त्याच्यामध्ये. असं मोकळ्या पाण्यात आपल्याला नळाखाली धुवून घ्यायची ती, म्हणजे सगळी माती अशी मोकळी होते आणि तळाला राहते आणि कोथिंबीर वर तरंगते. आता आई एका बकेटमध्ये त्याला काढून घेते कोथिंबीरला. असे 1-2 पाण्याने धुवून काढायचे, म्हणजे सगळी माती तिला लागलेली त्या पाण्यात जाते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता चाळणीच्या साहाय्याने पुरणाची चाळण आहे त्याने चाळून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर वर राहते, माती खाली निघून जाते. एवढी अशी माती निघाली, तुम्ही परातीत बघू शकता. आता पुन्हा एकदा धुवून घेणार आहे आई मोकळ्या पाण्यामध्ये. व्यवस्थित धुतल्यानंतर ते मातीमधला कचकचपणा जो आहे तो पाण्यामध्ये वाहून जातो. व्यवस्थित क्लीन केल्यावर चांगले लागते टेस्ट वगैरे. तुमच्याकडे गावठी कोथिंबीर असेल तर त्याच्या वड्या पण भारी होतात. मम्मी, ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही याआधी कधी अशी रेसिपी ट्राय केली आहे का तेही आम्हाला कमेंट करून कळवा. व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा पाणी टाकून, कारण माती असते भरपूर, त्याला माती निघून गेली पाहिजे. बघू आपण आता रेसिपी कशी बनते. समोर बघा. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता याच्यासाठी आधान ठेवायचं आपल्याला गॅसवर. हे आधान ठेवलं आहे, गॅस पेटवून घेतला आहे, आधान वगैरे ठेवलं आहे. ही चाळण त्याच्यावर ठेवायची. नंतर आधी कोथिंबीर वगैरे व्यवस्थित धुवून घेते आई. ही आहे कोथिंबीर, व्यवस्थित चकाचक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशी नितळ पाण्यात धुवून घ्यायची आहे, म्हणजे सगळी माती तिची निघून जाते. आता गॅसवर आधान ठेवते आई. गॅस पेटवला, आधान ठेवलं पाण्याचं. अर्धा टोप पाणी ठेवायचं, अर्ध्या टोपाला कमी. त्याच्यावर चाळण ठेवायची. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, का तर त्या वड्या चिकटू नये म्हणून.
आणि ह्या वड्याच्या मिश्रणात पण तेल टाकलं 1 वरगडी, 1 चमचा म्हणू शकता तुम्ही. हे व्यवस्थित लावून घ्यायचं चाळणीला, म्हणजे त्या वड्या चिकटणार नाहीत. आता तांदळाचं पीठ टाकत आहे. कुरकुरीत हवे असतील तर तांदळाचं पीठ तुम्ही जास्त वापरू शकता. डाळीचं पीठ टाकत आहे. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही डाळीचं पीठ देखील वापरू शकता. हे लाल तिखट आहे 1 चमचा, आणि अजून थोडंसं वर अर्धा चमचा, 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलं आहे, आणि अजून थोडंसं टाकल्यावर अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता. हे जिरे आहेत, 1 चमचा जिरे टाकलेत. अंदाजे टाकते आई झाकणाच्या साहाय्याने. ही हळद आहे, थोडीशी काहीतरी हळद टाकायची कलर येण्यासाठी. अर्धा चमचा टाकली तरी चालते. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हळदीचं प्रमाण वाढवू शकता, मसाल्यांचं प्रमाण देखील वाढवू शकता. हे आहे सोडा, थोडासा काहीतरी सोडा टाकला आहे. हे आवऱ्या आहेत, तीळ म्हणतात त्याला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा पुन्हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय हवी आहे ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा. हे बघा, तुम्हाला सिनेमॅटिक शॉट देतो याचा. अशा पद्धतीने आपली रेसिपी दिसणार आहे. आता हे व्यवस्थित मळून घेणार आहे. याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी याच्यात वापरायचं नाही, कारण ऑलरेडी कोथिंबीर धुतल्यानंतर त्यात पाणी होतं. ते व्यवस्थित निथळलं तरी त्यात पाणी असतं. तुम्हाला जर वापरायचं ठरलं तर तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो पाण्याचा वापर करू नयेत. अजून डाळीचं पीठ ह्याच्यात लागणार आहे, कारण पातळ झालं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे त्याला. आणि एकजीव झाल्यानंतर ही रेसिपी आपल्याला त्याच्या मुटक्या बनवायच्या आहे, मुटकुळे म्हणतात त्याला. मुटकुळे बनल्यानंतर ते आपल्याला त्या चाळणीवर उकडायला ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. आणि ते उकडल्यानंतर त्याला काप घालायचे आहेत, आणि काप घातल्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने परतून पण घेऊ शकता, कारण उकडलेले ऑलरेडी असतात त्या, तर तुम्ही त्याला परतून पण घेऊ शकता. जास्त तेल जर तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही याला रोस्टेड पण करू शकता. रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली. याच्यात आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, तर मिठाचं प्रमाण थोडं कमी झालं होतं. यात आपण लाल तिखट थोडं ॲड करणार आहे, कारण ते थोडं कमी वाटलं म्हणून. रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्ही अशी याआधी कधी रेसिपी केली आहे का? नसेल केली तर एकदा करून बघा, कारण ही रेसिपी खूप खमंग लागते, कारण त्याच्यात तिळाचं प्रमाण येतं आणि ते कुरकुरीत लागतं, एक चव येते त्याला. अशा मुटक्या बनवून घ्यायच्यात आपल्याला हातावरच. मुटकुळ्या म्हणतात काही लोक त्याला, काही मुटक्या म्हणतात. आणि अशा चाळणीवर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायच्यात त्यांना. बघू शकता तुम्ही. हाताला चिकटत असेल ते तर तेल घ्यायचं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण सगळ्या मुटकुळ्या ठेवून घेणारे आहेत. बघा कसे बनवते आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मुटकुळ्या बनवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असं पीठ वगैरे परातीचं काढून घ्यायचं आहे. बघा ह्या अशा मुटकुळ्या बनल्यात. तुम्हाला दाखवतो मी. ह्या अशा पद्धतीने मुटकुळ्या दिसतात. मुटके म्हणतात काही काही, मुटकुळे म्हणतात काही काही लोक. अशा पद्धतीने खमंग रेसिपी अशी तयार होते. अजून एक मुटकुळे बाकी आहेत, ते झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आपण.
अशा पद्धतीने आपल्या सर्व मुटकुळ्या तयार झालेल्या आहेत. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. अजून एक छोटीशी बाकी आहे, ती एक बनवली, ती पण कडेला ठेवून दिली आहे. अशा पद्धतीने आपण मुटकुळ्या करायच्या आहे. गॅस आधानाला ठेवायचा आहे खाली पातेलं आणि त्याच्यावर चाळण ठेवून चाळणीला तेल लावून त्याच्यावर मुटकुळ्या ठेवायच्या आहेत आणि याला वाफ तुंबून घ्यायची. आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावर. याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. थोड्या वेळानंतर 15 ते 20 मिनिटानंतर हे उकडलेले असतात छान छान. बघा कशी वाफ येते. शिजल्यात की नाही बघते आई. शिजल्यात, थोडी नमी आहे. आई म्हणाली थोडा वेळ अजून झाकण ठेवावं लागेल त्याच्यावर. कशी वाफ आणि ते खमंग असा वास येतो. थोड्या वेळ अजून झाकण ठेवलं. अशा पद्धतीने आपल्या मुटकुळ्या तयार झाल्यात उकडून. आता आपण याला कट मारणार आहे आणि तळायला टाकणार आहे. कशा पद्धतीने याला कट केलं जातं आणि कशा पद्धतीने याला तळलं जातं ते पण आपण पुढे बघणार आहोत. चला तर मग आता आपण आई कट करणार आहे याला. बघा तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशा पद्धतीने याला बारीक बारीक कट देऊन घ्यायचे आहेत. असे दाखवते आई. तळून घ्यायचे व्यवस्थित. चांगलं खरपूस होतपर्यंत तळायचं आहे. मस्त खमंग लागतात. आणि तेल चांगलं तापून द्यायचं आहे. फ्लेम मोठीच ठेवायची, कमी नाही करायची, तेल धरतं मग. बघा अशा पद्धतीने ह्या वड्या तयार होतात. तुम्हाला वड्या पण दाखवतो. तयार केलेल्या आहेत आईने थोड्या. मी शूटिंगला यायच्या आधी त्या तयार करून झाल्या होत्या थोड्याशा, त्या पण दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने ह्या वड्या दिसतात. तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी कशी वाटली, तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की ट्राय करा. चपातीबरोबर खूप छान लागतं. तशा खाल्ल्या तरी चालतात. व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. गरम गरम काप घालायचे नाही आहेत. गरम गरम काप घातल्यानंतर तेलात टाकल्यानंतर तुटतात त्यामुळे थोडं थंड पडून द्यायचे आहे आणि नंतर काप घालायचे आहेत. आम्हाला शूटची घाई होती म्हणून आम्ही पटपट त्याला काप वगैरे घालून घेतले, तळून घेतले, कारण दुसऱ्या चॅनलचं आपल्याला शूट असतं. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा किती छान अशा खरपूस झालेल्या त्या वड्या या तळतायत. अशा मस्त अशा खरपूस वड्या तयार झालेल्या आहेत. जास्त तेल जर धरलं असेल तर तुम्ही याच्या खाली पेपर वगैरे टाकू शकता किंवा एखादं फडकं वगैरे टाकू शकता. ते तेल आकसून घेईल, सुती कापड वगैरे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आईच्या आजच्या अशा रेसिपी तुम्हाला कोणकोणत्या बघायला आवडतील ते पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.